वेलकम बॅक फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी एक स्ट्रॅटेजी शिकणार आहोत ज्या स्ट्रॅटेजीला वापरून तुम्ही तुमचं जे नुकसान आहे ते कमीत कमी करू शकता आणि प्रॉफिट जो आहे तो अनलिमिटेड होऊ शकतो. कितीही फायदा होऊ शकतो, परंतु लॉस मात्र अनलिमिटेड तुमचा राहणार नाही. का आणि कसा ते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, तुम्ही अजूनही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन स्ट्रॅटेजीजसाठी तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक्सची लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपले डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि आमच्यासोबत जोडले जा. मित्रांनो, जी स्ट्रॅटेजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही स्ट्रॅटेजी शिकवण्यासाठी लोक अगदी 50-50 हजार रुपये सुद्धा देतात, परंतु आज ही स्ट्रॅटेजी मी तुमच्यासमोर अगदी फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर एक लाईक तो या व्हिडिओला बनतोच. तर पहा, आता ही स्ट्रॅटेजी सुरू करण्याआधी आपण हा निफ्टीचा चार्ट पाहूयात. 5 मिनिट टाइम फ्रेमवरती आपण हा चार्ट पाहतोय. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला निफ्टीचा फ्युचर बाय करायचा आहे आणि निफ्टीच्या फ्युचरमध्येच आपल्याला ती स्ट्रॅटेजी बनवायची आहे, हे लक्षात ठेवा. ही स्ट्रॅटेजी तुम्ही बँक निफ्टीमध्ये सुद्धा बनवू शकता आणि निफ्टी दोन्हीमध्ये ओके आहे. आता पहा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा चार्ट पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? हा चार्ट पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खाली इथे एक बॉटम बनवलेला आहे आणि आता हायर हायचं क्रिएशन करत मार्केट वरच्या बाजूला जाण्याची दाट शक्यता आहे. ओके, म्हणजेच तुम्हाला काय करायचं, तुम्हाला फक्त एक ब्रॉडर व्ह्यू जो आहे तो पहिले प्रेडिक्ट करायचा आहे आणि त्यानंतर या स्ट्रॅटेजीला सुरुवात होते. तर मग आता आपण ब्रॉडर व्ह्यू जो आहे तो आता डिफाईन केलाय की मार्केट जे आहे तर ते हायर हायचं क्रिएशन करत आता इथनं वरच्या बाजूला जाऊ शकतं. तर मग चला, ही स्ट्रॅटेजी आपण याच्यावरती कशा पद्धतीने अप्लाय करतोय पहा. आता मी काय करतो की हा ग्राफ, पे ऑफ ग्राफ आपण इथे बनवतोय आणि स्ट्रॅटेजी आपण व्हर्च्युअली बिल्ड करतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूयात की इथे निफ्टीचा फ्युचर आपण बाय करूयात. कधीचा? 25 एप्रिलचा, ज्याची एक्सपायरी अजून 8 दिवसांनी आहे. तर याला आपण बाय केलं आणि आपण इथे डन करूयात. आता तुमच्या समोर इथे काय दिसतंय, या स्ट्रॅटेजीमध्ये जर समजा तुम्ही फ्युचर बाय केलात नेकेड तर तुम्हाला प्रॉफिटही अनलिमिटेड होतोय आणि लॉस सुद्धा तुम्हाला अनलिमिटेड होतोय. आणि शिवाय तुम्हाला इथे फंड जो आहे तो किती रिक्वायर्ड आहे? 1,26,000 रुपये. मग हे गणित कुठेही जुळत नाही, कारण तुम्ही लॉस सुद्धा अनलिमिटेड बेअर करताय आणि तुम्हाला फंडची गरज आहे 1,26,000 रुपयांची. मग आता यामध्ये आपण काय करू शकतो? तर पहा, खरी स्ट्रॅटेजी इथे सुरू होते. हा पे ऑफ ग्राफ जर तुम्ही पाहिला तर याची स्ट्रेट लाईन तुम्हाला काय दाखवते, तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट आहे 22,180चा. ओके, आणि त्याच्यावरती जेवढं मार्केट जाईल तेवढा तुम्हाला प्रॉफिट होणार आहे आणि जेवढं मार्केट त्याच्या खाली येईल तेवढा तुम्हाला लॉस होणार आहे. परंतु आता हा लॉस आपल्याला कॅप करायचा आहे, कमीत कमी करायचा आहे. मग काय करता येईल? तर इथे आपण एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजेच काय, तर आता आपण फ्युचर बाय केलाय निफ्टीचा. मग आता आपण ऑप्शन्स मध्ये जायचं आणि निफ्टीच्या ऑप्शन मध्ये आपण एक OTM, आउट ऑफ द मनी स्ट्राईक जो आहे तो पुटचा आपण बाय करायचा आहे. कारण आपण फ्युचर बाय केलाय म्हणजेच मार्केट वर गेल्यावर फायदा होणार आहे, परंतु मार्केट खाली आल्यानंतर आपण आपल्याकडे कुठलीही हेजिंग स्ट्रॅटेजी नाही. मग आपण ह्याला हेज करूयात. आता मी काय करतोय, मी 22,200चा आपण काय करतो, 28 रुपये प्रीमियम असलेला पुट बाय करतो. ओके, आणि डन केलं. आता तुम्हाला इथे सिनेरिओ काय दिसतोय, इथे मगाशी रिक्वायरमेंट होती 1,26,000ची, ती कमी होऊन झाली आहे 42,476 रुपयांची. आणि या केसमध्ये सुद्धा तुमच्याकडे अनलिमिटेड प्रॉफिट आहे, हे लक्षात ठेवा. आणि लॉस मात्र तुमचा जिथे मगाशी अनलिमिटेड होता तर तो आता झालाय 10,628 रुपयापर्यंत कॅप. म्हणजेच काय, जर या स्ट्रॅटेजीमध्ये जर तुम्ही अशी पोझिशन बनवलीत तर तुम्हाला 10,628 पर्यंतच लॉस होऊ शकतो, परंतु जर मार्केट तुमच्या फेवरमध्ये गेलं तर अनलिमिटेड प्रॉफिट होऊ शकतो, हे लक्षात घ्या. आता इथे तुमची फंडची गरजही कमी झाली, लॉस सुद्धा कॅप झाला. आता हेच आपण पे ऑफ ग्राफ वरती एकदा पाहून घेऊयात. आता इथे खाली तुम्हाला दिसतंय की तुमची रेड लाईन जी आहे ती फ्लॅट झाली, म्हणजेच काय, तुमचा लॉस जो आहे तो कॅप झाला, परंतु तुमचा ब्रेक इव्हन पॉईंट अगदी थोडासा पुढे सरकलाय. किती? 22,210. म्हणजे हार्डली 10 पॉईंट.
म्हणजे जिथे तुम्ही फ्युचर बाय करताय तिथनं मार्केटला हार्डली 10 पॉईंट तुमच्या फेवरमध्ये फक्त जायचंय आणि तुम्हाला प्रॉफिट व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. म्हणजेच काय, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला चांगल्यापैकी प्रॉफिट देऊन जाणार आहे. परंतु मित्रांनो मी काय म्हणतो की या स्ट्रॅटेजीला अजून टाईट करूयात, लॉस अजून कमी करूयात आणि आपल्याला लागणारा जो फंड आहे त्याला देखील आपण अजून कमी करायचा प्रयत्न करूयात. तर मग आता त्यासाठी काय करता येईल पहा. आता आपण जो ऑप्शन बाय केला होता म्हणजेच पुट, तर तो आपण डिलीट करू आणि पुन्हा इथं या चार्टवर येऊ. या ऑप्शन चेन मध्ये आपल्याला आपण ऍड द मनीचा, मगाशी आपण ओटीएम बाय केला, आता ऍड द मनीचा प्रीमियम आपण बाय करूयात की ज्याची कॉस्ट आहे 85 रुपये. मग आता आपण याला बाय करू, डन म्हणा. आता तुम्हाला इथे काय दिसतंय, मगाशी जी रिक्वायरमेंट होती फंडची तर ती होती 42,000ची, आता ती झाली आहे 37,700 रुपयांची. आणि तुमचा जो लॉस मगाशी 10,000 रुपयापर्यंत कॅप झाला होता तर तो अजून कमी झालाय आणि तो झालाय आता 3,480 रुपयापर्यंत कमी. म्हणजेच या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला मॅक्सिमम लॉस होऊ शकतो तो फक्त 3,480 रुपयापर्यंत. परंतु मार्केट जर तुमच्या फेवरमध्ये गेलं तर मात्र तुम्हाला अनलिमिटेड प्रॉफिट होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आता हेच आपण पे ऑफ ग्राफवरती चेक करूया. पे ऑफ ग्राफ मध्ये तुम्हाला दिसत असेल की रेड लाईन जी आहे तिच्यामधला आणि तुमच्या चार्ट मधला डिस्टन्स आता कमी झालाय आणि तुमची जी काही ब्रेक इव्हन पॉइंट आहे तो थोडासा पुढे सरकलाय, किती 22,270 वरती. म्हणजेच जिथे तुम्ही फ्युचर बाय करताय तिथनं फक्त मार्केटला 70 पॉईंट तुमच्या फेवरमध्ये जायचंय तुमचा ब्रेक इव्हन पॉइंट येण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मार्केट जेवढं वरती जाईल तेवढा तुम्हाला प्रॉफिट होत जाईल, विच इज अनलिमिटेड. मार्केट कितीही वरती जाऊ शकतं. परंतु तुमचा लॉस मात्र कॅप झालाय. लॉस मात्र तुम्हाला झाला तर मॅक्सिमम फक्त 3,480 रुपयापर्यंतच होऊ शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, ही एक नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक चांगल्यापैकी पोझिशन बनवू शकता, तुमचं फंड मॅनेजमेंट सुद्धा करू शकता आणि शिवाय तुम्ही लॉस सुद्धा कॅप करू शकता आणि प्रॉफिट मात्र तुम्ही अनलिमिटेड मिळवू शकता. आहे की नाही एकदम भारी स्ट्रॅटेजी. आय होप तुम्हाला ही स्ट्रॅटेजी नक्कीच आवडली असेल. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी अपस्टॉक्सची लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन करायला विसरू नका. कारण अपस्टॉक्स तुम्हाला जे काही ट्रेडिंग व्ह्यूचे जे फीचर्स आहेत, जे तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू मध्ये प्रीमियम बाय करून मिळतात, तर इथे तुम्हाला ते अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहेत. तुम्ही सगळे ट्रेडिंग व्ह्यूचे फीचर्स हे फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकता. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.